श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आजचा व्हिडिओ हा कशाच्या रिलेटेड आहे हे तर तुम्हाला कळालंच असेल. तर अक्षय तृतीया. आता अक्षय तृतीया म्हणजे काय, सुरुवातीला मी तुम्हाला समजावून सांगते. तर ह्या दिवशी केलेले शुभकार्य हे कधीही कमी न होणारं असं मानलं जातं. म्हणूनच अक्षय म्हणजे कधीही न संपणारे असे याला म्हणतात. आता अक्षय तृतीयेचं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व काय आहे, तर त्रेतायुगात भगवान विष्णूने परशुराम अवतार घेतला. महाभारतात श्रीकृष्णाने पांडवांना अक्षय पात्र दिलं, ज्यातून अन्न कधीही संपत नव्हतं. जैन धर्मातही या दिवसाचं खास महत्त्व आहे. भगवान ऋषभदेवांनी याच दिवशी 1 वर्षाचा उपवास पूर्ण केलं आणि या दिवशी द्रौपदीने श्रीकृष्णाची प्रार्थना केली आणि श्रीकृष्णाने अक्षय पात्र दिलं. कुबेर आणि लक्ष्मी देवी. या दिवशी लक्ष्मी देवीने कुबेराला अमाप संपत्ती दिली होती. तर सावित्रीने आपल्या पतीला यमधर्मराजाच्या तावडीतून परत मिळवलं होतं. या दिवशी अक्षय तृतीयेच्या काही पौराणिक कथासुद्धा आहेत. तर त्या दिवशी द्रौपदीने श्रीकृष्णाची प्रार्थना केली आणि श्रीकृष्णाने अक्षय पात्र दिलं होतं. तसेच या दिवशी लक्ष्मी देवीने कुबेराला अमाप संपत्ती दिली आणि सावित्रीने आपल्या पतीला यमधर्मराजाच्या तावडीतून परत मिळवलं, असं या दिवसाचं महत्त्व आहे. अक्षय तृतीये दिवशी सोने खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. पण त्यासोबतच पितृपूजा करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. का, तर या दिवशी केलेली पितृपूजा पितरांना तृप्त करते आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख, शांती व समृद्धी येते. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृपूजा कशी करावी, तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे. घराच्या स्वच्छ जागी आता विशेषतः त्या दिवशी दक्षिण दिशेकडे तोंड करून पूजेची मांडणी करावी. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की अक्षय तृतीयेच्या वेळेला जेव्हा आपण पितृपूजा करतो तेव्हा दक्षिण दिशेकडे तोंड करून पूजेची मांडणी करायची. तसेच पितरांसाठी एक पाट म्हणजेच आसन एखादा तयार ठेवायचा आणि त्याच्यावर पांढरं कापड अंतरायचं. आणि पूजेसाठी लागणारं साहित्य काय, तर तांदूळ, तीळ ते काळे किंवा पांढरे दोन्हीपैकी कोणतेही चालतील, जल, फूल, दीप, धूप आणि नैवेद्य. तर त्या दिवशी पितरांचा जो फोटो असतो तो स्वच्छ करून ठेवावा आणि त्या दिवशी नैवेद्यासाठी म्हणून गोड पदार्थ असा कोणताही, म्हणजे पुरणपोळी असेल, शिरा असेल, दूध, तूप असा कोणताही नैवेद्य बनवला तरी चालेल. तर त्या पितृपूजेची विधी काय आहे, तर एक तांब्या किंवा पितळी पात्रात पाणी घेऊन त्यात तीळ टाकावे. जे काही तुमच्याकडं तीळ असेल, काळं किंवा पांढरं जे काही असेल ते त्या पाण्यामध्ये टाकावं आणि पितरांच्या नावाने 3 वेळा ते तीळ जल अर्पण करायचं. आणि जेव्हा ते तीळ जल आपण अर्पण करत असतो तेव्हा मम पितृना तृप्त्यर्थ तिलदक समर्पयामी हा मंत्र उच्चारायचा आणि फूल अर्पण करायचं. परत जेव्हा नैवेद्याची वेळ येते, नैवेद्य अर्पण करतो, तेव्हा नैवेद्य अर्पण करताना मम पितृना तृपर्थ नैवेद्य समर्पयामी हा मंत्र उच्चारावा. परत दीप लावावा आणि शांतपणे पितरांना नमस्कार करावा. आणि नमस्कार करताना म्हणावं की ओम पितृभ्य स्वधा नमः हा मंत्र म्हणत तांदूळ व तीळ अर्पण करावे. शेवटी पितरांची क्षमा मागा. कशी मागायची, जाणो किंवा अजाणता झालेल्या चुका क्षमस्व, आम्हावर कृपा करावी. तर ही पूजा ह्या पूजेचं एक महत्त्व आहे आणि खूप विशेष, म्हणजे ह्याच्यामध्ये विशेष सांगायचं म्हटलं तर पितरांच्या स्मरणाने मन शुद्ध ठेवून पूजा करावी. कारण त्या दिवशी, ज्या दिवशी पितृपूजा किंवा अक्षय तृतीया असते त्या दिवशी दान करणे हे अत्यंत गुणकारी मानले जाते. ब्राह्मण किंवा गरजू लोकांना अन्न, तीळ, वस्त्र, गूळ यांचे तुम्ही दान करू शकता. संध्याकाळी दिवा लावून पितृदीपदान केल्यासुद्धा तुम्हाला खूप त्याचा लाभ होतो. तर ही पूजा का करावी, ह्या पूजेचं महत्त्व काय आहे, ही वर्षानुवर्षे चालत आलेली पद्धत आपण का आपण पुढे नेतो आहे, याचं काहीतरी कारण असेल ना. तर याचं कारण असं आहे की पितरांची आशीर्वाद आपल्याला मिळतात. तर मित्रांनो, तुम्ही कधी ऐकलं असेल की खूप कामांच्यामध्ये कधी व्यत्यय येतो आणि आपल्याला असं कळतं की तुम्हाला पितृदोष आहे. मग तो पितृदोष काय असतो, तर हाच असतो. पितृदोष असला की कोणतीही
काम म्हणजे कोणत्याही कामामध्ये व्यत्यय येतो, अडलेली कोणतीही कामं अडकूनच राहतात, घरामध्ये भांडणे होतात, हे पितृदोष चांगले. कारण आपण पुढे जाण्यासाठी आपल्याला पितरांचे आशीर्वादसुद्धा तितकेच कामाला येत असतात. आपल्यासोबत पितरांचे आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे ही पूजा करावी आणि त्यामुळे ही पूजा केल्यानंतर आपल्याला त्या पितरांचे आशीर्वाद मिळतात. कुलातील दोष कमी होतात, म्हणजेच पितृदोष कमी होतो आणि कुटुंबामध्ये शांतता, आरोग्य व आर्थिक स्थैर्य येते. तर तुम्हाला हवी असलेली अक्षय तृतीयेची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा खूप मनापासून प्रयत्न केला आहे. तरीसुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. मी नक्की तुमच्या प्रश्नांचे उत्तर देईन.